नमस्कार मित्रांनो. मित्रांनो, राज्यातील सर्व संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना, दिव्यांग पेन्शन योजनेतील सर्व दिव्यांग लाभार्थ्यांसाठी आजची माहिती अतिशय महत्त्वाची असणार आहे. कारण राज्याचे दिव्यांग कल्याण मंत्री अतुल सावे साहेब यांनी सर्व दिव्यांगांसाठी एक मोठी आणि महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. अनेक दिवसांपासून ज्या निर्णयाची प्रतीक्षा होती तो निर्णय अखेर शासनाने घेतलेला आहे. मित्रांनो, तुम्हाला आठवत असेल की दिव्यांग मंत्रालयाचे तत्कालीन सचिव तुकाराम मुंढे साहेब यांनी दिव्यांगांच्या सोयीसाठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले होते. विविध योजना, नवीन नियम आणि सेवा एकाच डिजिटल प्लॅटफॉर्मवर उपलब्ध करून देण्याचा त्यांचा प्रयत्न होता आणि त्यातूनच दिव्यांग सहाय्यक पोर्टल सुरू करण्यात आले होते. मात्र त्यांच्या बदलीनंतर हे पोर्टल जवळपास बंदच पडले. अनेक दिव्यांग बांधवांनी नोंदणी केली होती, पण त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. एडिट ऑप्शन उपलब्ध नव्हतं, कागदपत्रे अपलोड करण्याची स्पष्ट माहिती नव्हती आणि ज्या 15 योजना पोर्टलवर दाखवल्या होत्या त्यांचे अर्जही सुरू नव्हते. याच मुद्द्यावर सर्व लाभार्थ्यांच्या माध्यमातून प्रश्न विचारले जात होते की दिव्यांग बांधवांना खरंच सोपी आणि सुलभ सेवा मिळणार का? दिव्यांग सहाय्यक पोर्टल पुन्हा सुरू होणार का? मित्रांनो, या पोर्टलचा मुख्य उद्देश अत्यंत चांगला होता. एकदाच नोंदणी करा आणि त्यानंतर सर्व योजनांचा लाभ एकाच क्लिकवर मिळवा. वारंवार वेगवेगळी कागदपत्रे अपलोड करण्याची गरज भासू नये, हा यामागचा मुख्य उद्देश होता. त्यासोबतच शासनाने महा-आयडी म्हणजेच महासारथी या नव्या पोर्टलची संकल्पना मांडली होती. त्यामध्ये विविध विभागांची सर्व पोर्टल एकत्र करण्याचा विचार होता. मात्र दिव्यांग संघटना आणि विविध सामाजिक संस्थांनी शासनाकडे ठाम भूमिका मांडली की दिव्यांग सहाय्यक पोर्टल बंद करू नये आणि अखेर शासनाने ही मागणी मान्य केली आहे. राज्याचे दिव्यांग मंत्री अतुल सावे साहेब यांनी त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया पेजवरून जाहीर केलं आहे की दिव्यांग सहाय्यक पोर्टल आता पुन्हा सुरू करण्यात आले आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार आता दिव्यांग बांधवांना शासनाच्या विविध योजनांची माहिती, पात्रता, आवश्यक कागदपत्रे आणि ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहे. यातील सर्वात विशेष बाब म्हणजे हे पोर्टल कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच AI आधारित आहे. त्यामुळे लाभार्थ्यांच्या पात्रतेनुसार त्यांना योग्य योजनांची माहिती आपोआप मिळेल. तसेच अर्जाची सद्यस्थितीही ऑनलाईन पाहता येणार आहे. आणि दिव्यांग कल्याण मंत्री अतुल सावे साहेब यांनी सर्व दिव्यांग बांधव, पालक आणि संस्थांना या डिजिटल सुविधेचा जास्तीत जास्त लाभ घेण्याचे आवाहन केले आहे. मित्रांनो, त्यासोबतच आणखी एक महत्त्वाची माहिती म्हणजे टेम्पररी दिव्यांग नोंदणीची सुविधा देखील लवकरच सुरू होणार असल्याची माहिती मिळत आहे. आणि पोर्टलमध्ये एडिट ऑप्शन उपलब्ध करण्यात आला असून आवश्यक माहिती आता अपडेट करता येणार आहे. आणि अनेक योजनांचे ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत. त्यासोबतच काही योजना अजूनही ऑफलाईन पद्धतीने स्वीकारल्या जात आहेत आणि शासनाकडे स्पष्ट मागणी आहे की दिव्यांगांसाठी जाहीर केलेल्या सर्व 15 योजना पूर्णपणे ऑनलाईन करण्यात याव्यात, जेणेकरून कोणत्याही दिव्यांग बांधवाला कार्यालयीन फेऱ्या माराव्या लागू नयेत. तर अशा पद्धतीने अनेक दिवसांपासून बंद अवस्थेत असलेले दिव्यांग सहाय्यक पोर्टल आता पुन्हा नव्या स्वरूपात सुरू झाले आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील प्रत्येक दिव्यांग बांधवाने या सुविधेचा नक्की लाभ घ्या. तर महाराष्ट्रातील प्रत्येक दिव्यांग लाभार्थ्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा, जेणेकरून प्रत्येक गरजू व्यक्तीपर्यंत ही माहिती पोहोचेल. आणि अजूनपर्यंत आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या.